नमस्कार. आरोहीने धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतलेला असतो. त्यामुळे आरोही धावण्याच्या शर्यतीच्या इथे उभी असताना तिथे मोठ्याने अनाउन्समेंट करण्यात येते की आपापल्या आई वडिलांसोबतच या शर्यतीमध्ये भाग घेतला जाऊ शकतो, नाहीतर नाही. पण इकडे अक्षय मात्र ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो. त्याला काहीही केल्या येता येत नसतं. सगळेजण तयारीत असतात, पण आरोहीचा हात धरायला मात्र कोणीच नसतं. तेवढ्यात तिथे रमा आलेली असते आणि रमाचं लक्ष आरोहीकडे जातं. तेव्हा मात्र रमा तिथे जाते आणि आरोहीचा हात धरते आणि म्हणते, चल आता शर्यत जिंकायची आहे ना. तेव्हा आरोही बोलते, परी परी तू तू आलीस, मला खरंच खूप आनंद झाला. आणि त्या दोघी धावत असतात. तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि अक्षय स्वतःशीच बोलतो, आरोही कोणासोबत धावतीये, मला जायला पाहिजे. आणि लगेच अक्षय आरोहीच्या जवळ जातो आणि तिचा हात पकडतो. तेवढ्यात आरोही म्हणते, बाबा बाबा तू सुद्धा आलास. आणि तेवढ्यात अक्षय म्हणतो, हो. आणि तेवढ्यात रमाचं लक्ष अक्षयवरती जातं आणि अक्षयचं लक्ष रमावरती. तेव्हा मात्र ते दोघंही चकित पडतात. त्यांना काय करावं तेच कळत नसतं. ती दोघंही हादरलेली असतात. अक्षय स्वतःशीच बोलतो, रमा रमा इथे कशी काय. आरोही आरोही म्हणत असते, आज मी माझ्या आई वडिलांसोबत आहे. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो, आरोही आधी शर्यतीकडे लक्ष दे. रमा स्वतःशीच म्हणते, म्हणजे म्हणजे मी माझ्या मुलीचा हात धरलाय, मी माझ्या मुलीसोबत आहे. ज्या वेळेला माझ्या मुलीला माझी गरज होती त्या वेळेला मी तिच्या सोबत आहे. खरंच खरंच मला खूपच आनंद झालाय. काय करू मी, मला कळतच नाही. पण आज मात्र माझ्या डोळ्यातून पाणी काही केल्या थांबणारच नाही. आणि शेवटी अक्षय आणि रमामुळे आरोही जिंकलेली असते. तेवढ्यात मात्र अक्षय रमाला बोलतो, तू तू इथे काय करतेस. तेव्हा लगेच रमा काहीच बोलत नसते. तेवढ्यात मोठ्याने अनाउन्समेंट करण्यात येते, आरोही अक्षय मुकादम, आजच्या शर्यतीची विनर. तिने तिच्या आई वडिलांसोबत ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावं. तेव्हा लगेच आरोही म्हणते, चल बाबा. आणि ती अक्षयचा हात धरते. तेवढ्यात रमा पाठी होत असते. त्यावेळेला लगेच आरोही म्हणते, परी परी तू माझ्या सोबत नाही का येणार, तू सुद्धा माझ्या सोबत यायचं. कारण ही शर्यत फक्त आणि फक्त मी तुझ्यामुळे जिंकले. आणि त्यावेळेला मात्र लगेच ती रमाचा सुद्धा हात धरते आणि त्या दोघांना घेऊन ती स्टेजवरती जाते. तेव्हा लगेच तिथे ती ट्रॉफी स्वीकारत असते. तेव्हा मात्र अक्षय आणि रमासोबत ती ट्रॉफी स्वीकारते. आपल्या आई वडिलांसोबत ट्रॉफी स्वीकारताना तिचा आनंद खूपच बघण्यासारखा असतो. त्यावेळेला लगेच रमा बोलते, आरोही बाळा तू खुश आहेस ना. तेव्हा लगेच आरोही म्हणते, हो मी खूप खुश आहे. आणि ती रमाला बिलगते. जेव्हा ती रमाला बिलगते तेव्हा रमा लगेच आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तिला पहिल्यांदा स्वतःच्या मुलीला बिलगलं हे समजतं. आणि रमा स्वतःशीच म्हणत असते, देवा देवा खरंच तुझे आभार कसे मानू. देवा आज तुझ्यामुळे माझी मुलगी माझ्या समोर उभी आहे आणि या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद आहे. देवा मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय तो. पण खरं सांगायचं तर आज मी मात्र खूपच खुश आहे. तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते. तेवढ्यात मात्र अक्षय रमाच्या मिठीतून आरोहीला ओढून घेतो आणि म्हणतो, चल आपल्याला निघायचं आहे. आणि लगेच अक्षय तिथून जात असताना रमा म्हणते, अहो अहो थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा अक्षय रमाकडे रागाने बघतो आणि बोलतो, हे बघ मला मुलीसमोर अजिबात वाद घालायचा नाही. तेवढ्यात मात्र मोठ्यानी, आरके मॅडम तुम्ही काय करताय, अहो या ना इकडे. तेव्हा लगेच अक्षयला धक्काच बसतो. कारण रमाच आरके आहे त्याला कळतं. तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो, आरके मॅडम म्हणजे तुम्ही आहात. तेव्हा लगेच रमा बोलते, हो मीच आहे आरके. तेव्हा लगेच अक्षयला खूप राग आलेला असतो आणि अक्षय बोलतो, तू हे सर्व मुद्दामून केलंस ना. रमा तुला माहिती होतं ना मी इथे येणार आहे. तेव्हा मात्र रमा बोलते, अहो असं काय करताय, मला माहिती सुद्धा नाही की तुम्ही इथे आहात म्हणून. खरं सांगायचं तर मला माहिती असतं तर मी तुम्हाला कधीच ठेवलं नसतं. कारण उगाचच मला कोणत्याही भांडणात पडायचं नाही. तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो, रमा तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच
रमा बोलते, मी काही चुकीचं केलं नाही, मला माहिती सुद्धा नव्हतं. खरं सांगायचं तर मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्ही असं का वागताय. प्लीज प्लीज तुम्ही जरा शांत व्हा आणि प्लीज असं वागू नका. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, रमा मला वाद घालायचा नाही. तेवढ्यात मात्र आरोही बोलते, बाबा मी आलेच माझ्या मैत्रिणींना भेटून, आणि आरोही तिथनं निघून जाते. तेव्हा रमा बोलते, आरोही केवढी मोठी झाली ना, मी माझ्या मुलीला आज बघितली. तेव्हा अक्षय म्हणतो, हो तू तुझ्या मुलीला आज बघितलंस. खरं सांगायचं तर त्याच मुलीला तू टाकून आली होतीस, तेव्हा तुला काहीच वाटलं नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, अहो तुम्हाला काही गोष्टी नाही माहिती. तुम्ही उलट माझ्या वस्तू जाऊन तुमच्या आयुष्यातून मला कायमचं एक्झिट केलं. असं का वागलात तुम्ही. मला तुम्हाला समजवायचं होतं पण तुम्ही मात्र माझं ऐकायला तयारच नव्हतात, आणि म्हणूनच हे 7 वर्षाचं अंतर आपल्यामध्ये पडलं. तेव्हा अक्षय बोलतो, हे बघ मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू आताच्या आता इथून निघून जा, नाहीतर नको तो वाद होऊन जाईल. प्लीज प्लीज आताच्या आता समजून घे. तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते. रमा मोठ्याने बोलते, पुरे झालं, मला या विषयावर वाद घालायचा नाही. आणि खरं सांगायचं तर या विषयावर वाद घालण्यासारखं अजिबात काहीच नाहीये. तेव्हा मात्र अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय बोलतो, बस कर रमा बस कर, कारण आता वाद विकोपाला गेलाय आणि मला माझ्या मुली समोर नकोय वाद. तेव्हा लगेच रमा बोलते, पुरे आता सगळं संपलंय असं तुम्हाला वाटतंय ना, पण प्लीज प्लीज जरा विचार करा. मी माझ्या परीने सगळ्या गोष्टीचा विचार करते, आणि तुम्ही मात्र असं का वागताय. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, रमा आज तू माझ्या मुलीला मदत केलीस ती शेवटची, आणि पुन्हा जर का तू माझ्या मुलीला मदत केलीस ना तर बघ मी कधीच तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र रमा बोलते, पुरे आता विषय कट करा. तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, प्लीज प्लीज माझ्या आयुष्यातून परत कायमची निघून जा, परत येऊ नकोस, कारण मी माझ्या मुलीला कसं मॅनेज केलंय ते माझं मला माहिती आहे, आणि तू जर का परत तिच्या आयुष्यामध्ये आलीस तर तिच्या आयुष्याची वाट लागू शकते. तेव्हा मात्र रमा बोलते, तुम्ही काय बोलताय. अहो एका आईमुळे आपल्या मुलीची वाट लागेलच का. जरा तरी विचार करा ना, प्लीज तुम्ही असा विचार करू नका. तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो. अक्षय खूपच चिडचिड करत असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, रमा मला तुझी नजर सुद्धा माझ्या मुलीवरती पडलेली आवडणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रमा अक्षयच्या मनातले गैरसमज दूर करू शकेल का. कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.